1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या चलो मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यात तयारीला वेग आलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दौंड तालुक्यातील विविध भागांना भेटी देत ओबीसींसह एससी एसटी भटक्या विमुक्त आणि सर्व समाज बांधवांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले। संविधान आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी हा लढा असल्याचं हाके यांनी सांगितले। ओबीसी एससी एसटी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी सरकारनं ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली। 1 सप्टेंबरच्या आंदोलनाची सुरुवात दौंड तालुक्यातील पाटस येथून होणार असून तिथून मुंबईकडे प्रस्थान करण्यात येणार आहे। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागातून समाज बांधव दौंड इथे एकत्र असल्याची माहिती हाके यांनी दिली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारसह काही सामाजिक नेत्यांवर टीका केली आहे। संविधान विरोधी भूमिका घेणाऱ्यांविरोधात ठामपणे उभे राहण्याचा इशाराही त्यांनी दिला। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी दौंड प्रतिनिधी मयूर साळवे, संघराज गायकवाड यांचा रिपोर्ट। बघा, मी आज दौंड शहरामध्ये आलेलो आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला आम्ही विनम्र अभिवादन केलेलं आहे। 1 सप्टेंबरला आम्ही ओबीसी बीजेएनटी एसबीसी आणि आरक्षणाच्या दायऱ्यामधील सर्व मंडळींना आम्ही एक आव्हान करत आहोत। या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी, आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी, लोकशाहीचं संवर्धन करण्यासाठी या सर्व बांधवांनी मुंबईला 1 सप्टेंबरला यावं असं आव्हान मी या महाराष्ट्रामधल्या सर्व ओबीसी बीजेएनटी एसबीसी एससी एसटी बांधवांना करत आहोत। आज ओबीसी जात्यामध्ये आहे, एससी एसटी सुपामध्ये आहे। असं म्हणण्याचं कारण असं आहे की ओबीसी आज जात्यामध्ये आहे आणि एससी एसटी सुपामध्ये आहे। त्याचं कारण असं की एससी एसटी आरक्षणाला सुद्धा क्रिमिलियरची अट्ट लावायचं षडयंत्र या देशामध्ये कराचं संरक्षण करायचं असेल तर या सर्व मंडळींनी एकत्र आलं पाहिजे आणि या सरकारला, गुंग्या बहिऱ्याचं सोंग घेतलेल्या सरकारला, आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण न करणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईच्या दिशेने जात आहोत। मी दौंड नगरीमध्ये आहे। पाटसला त्याची सुरुवात होणार आहे, पाटसच्या टोल नाक्याला। मराठवाड्यातले 8 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागातल्या 4 व्हीलर या पाटसच्या टोल नाक्यावर येणार आहेत आणि इथून ऐतिहासिक अशा रॅलीला मुंबईच्या दिशेने आम्ही कूच करणार आहोत आणि मुंबईला जाणार आहोत। बीजेपीचे संस्थापक अभिजित तिपटे यांनी जरांगे पाटलांची संभाजीनगरमध्ये भेट घेणार अशी माहिती समोर आली आहे। तर काय सांगाल, कशा प्रकारची ही असणार आहे भेट, काय माहिती? अभिजित तिपटेंना माझी विनंती असेल, तुम्ही आंदोलन करताय, तुमचं स्वागत, आम्ही तुम्हाला पाठिंबा वेळोवेळी दिलाय, पण आरक्षणाच्या आड जर कोण येणार असेल, आरक्षणाच्या मुळावर जर कोण उठणार असेल, संविधानाला न मानता हुकुमशहाची भाषा, शिवराळ भाषा जर कोण बोलणार असेल आणि ती जर त्यांना मान्य असेल तर त्यांनी या गोष्टींचा विचार करावा। अभिजित हा नवीन मुलगा आहे, जेनजी आहे। आम्ही आरक्षण वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या दीनदलितांची, आदिवासींची, भटक्यांची लढाई लढत आहोत। तेव्हा मनोज जरांगेंनी जी भूमिका घेतली ती भूमिका त्यांना मान्य आहे का? ओबीसीच्या आरक्षणामध्ये जर माझा शासनकर्ता जमात तिथं आली तर ही शासनकर्ती जमात त्या ओबीसी मध्ये उरणार आहे का? त्यांच्याबरोबर स्पर्धा करणार आहे का? आणि हा सामाजिक न्याय होणार आहे का? याचं उत्तर अभिजित तिपटेंनी पहिल्यांदा मनोज जरांगेंना विचारावं आणि मग त्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावं। आम्ही तर संविधानाची आणि लोकशाहीची भाषा बोलणारी माणसं आहोत आणि आमच्या मुळावर जर कोण येणारा माणूस असेल, भाषा बोलणारा माणूस असेल तर त्याला आमचा विरोध असेल। जरांगे पाटलांनी बैठक बोलवलेली आहे सत्तेची, त्याबद्दल आपण बघा, त्यांनी काय बोलावं तर त्यांना तुम्ही प्रश्न विचारा, पण आम्ही ओबीसी बांधवांना हे आव्हान करत आहोत की जागोजागचं ओबीसीचं आरक्षण जात चोरून, क्लास चोरून, ओबीसीचं आरक्षण चोरून आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे। वतनदारांनी, जहागीरदारांनी, स्वतःला संस्थानिक म्हणणाऱ्यांनी, वेगवेगळ्या राजघराण्यांची ब्लड रिलेशन सांगणाऱ्यांनी आमच्या ओबीसीचं आरक्षण चोरलंय। या जात चोरांना जाब विचारायला आम्ही 1 सप्टेंबरला मुंबईला जात आहोत आणि ऐतिहासिक अशा दौंड नगरीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर मी त्यांना सवाल विचारतोय की तुमच्यावरती नक्की कुठल्या जातीने अन्याय केला की तुम्हाला इतर मागासवर्गीयांचं आरक्षण चोरावं लागलं? या जात चोरांना आम्ही प्रश्न विचारण्यासाठी 1 सप्टेंबरला मुंबईला जातोय। जरांगे पाटलांनी आरक्षण तज्ञांची मीटिंग बोलवली आहे। नेमकं आपली देखील लढाई चालू आहे आरक्षणासंदर्भात, त्यांची देखील आहे। कोण तज्ञ? सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का तज्ञ? सुप्रीम कोर्टाचं 650 पानांचं जजमेंट आहे, न्यायमूर्ती पी बी सामंतांचं जजमेंट आहे।
सेंट्रल गव्हर्नमेंट राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्टेटमेंट आहेत. आणि जर तुम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर मग इकॉनॉमिकल विकर सेक्शन कुणासाठी, एससीबीसीचं 10% आरक्षण कुणासाठी, आणि मग हे सगळं असताना तुम्हाला ओबीसी मध्ये का यायचंय? कारण गाव वगैरेमध्ये एखाद्या दीनदलिताची महिला झेंड्याची दोरी वरती, माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव घरची नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी कुडमुड्या जोशी या सगळ्या माणसामधला एखादा माणूस कुठेतरी नगरसेवक नगराध्यक्ष होत होता. ते सुद्धा तुम्ही जात चोरानं आरक्षण चोरलं. या दौंडच्या नगराध्यक्ष पदाचं काय? हा सवाल विचारण्यासाठी आम्ही मुंबईला 1 सप्टेंबरला जातोय. तुमच्यावर नक्की या आमच्या ओबीसीच्या कुठल्या जातीनं अन्याय केला? तुम्ही कसं मागास झालात? हे असंविधानिक आहे, हे बेकायदा आहे, आणि याचा जाब विचारण्यासाठी शासनाला आम्ही मुंबईला जातोय.